नमस्कार. चला तर आज एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलूया. तो म्हणजे भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदी. संकटकाळात केंद्र सरकारला मिळणाऱ्या या असाधारण अधिकारांबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर या तरतुदी म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. जेव्हा देशावर एखादं मोठं संकट येतं तेव्हा या तरतुदींमुळे आपली नेहमीची संघराज्यीय रचना तात्पुरती एकात्मक बनते. म्हणजे राज्यांचे अनेक अधिकार केंद्राकडे येतात, जेणेकरून संपूर्ण देश एकजुटीने त्या संकटाचा सामना करू शकेल. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी हे समजून घेऊ की हा अधिकार इतका असाधारण का आहे. मग राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी या तिन्ही प्रकारांबद्दल बोलूया. याचा आपल्या मूलभूत हक्कांवर काय परिणाम होतो आणि शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे ते पण बघूच. आता सगळ्यात आधी मनात हा प्रश्न येतो की एका लोकशाही देशात सरकारला इतके प्रचंड अधिकार देण्याची गरजच काय, बरोबर ना? तर याचं उत्तर असं आहे की काही वेळा परिस्थिती इतकी बिकट होते की देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेलाच धोका निर्माण होतो. अशा वेळी कठोर आणि जलद निर्णय घेणं गरजेचं असतं. इथे सगळ्यात मोठी गोष्ट काय होते माहितीये? आणीबाणी लागल्याबरोबर देशाची जी नेहमीची संघराज्यीय रचना आहे ना, ती काही काळासाठी बदलून एकात्मक होते. आणि यासाठी वेगळी घटनादुरुस्ती वगैरे काही लागत नाही. पॉवर शिफ्ट थेट राज्यांकडून केंद्राकडे होतो आणि संसद राज्यांसाठीही कायदे बनवू शकते. चला आता बघूया पहिला आणि सगळ्यात गंभीर प्रकार, राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच आर्टिकल 352. जेव्हा युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंडामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते तेव्हा ही आणीबाणी लावली जाते. तर राष्ट्रपती ही आणीबाणी कधी लावू शकतात? फक्त 3च कारणं आहेत: युद्ध, बाहेरून कोणी आक्रमण केलं तर, किंवा देशातच सशस्त्र बंड झालं तर. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आधी सशस्त्र बंड याऐवजी अंतर्गत अशांतता असा शब्द होता, पण तो खूपच मोघम होता, त्याचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून 44व्या घटनादुरुस्तीने तो बदलून सशस्त्र बंड असा नेमका शब्द आणला. खूप महत्वाचा बदल आहे हा. आणि ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाहीये. खूप कडक नियम आहेत. असं नाही की पंतप्रधानांनी सांगितलं आणि राष्ट्रपतींनी आणीबाणी लावली. नाही, त्यासाठी पूर्ण कॅबिनेटची लेखी मंजुरी लागते. मग राष्ट्रपती घोषणा करतात आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्यांना विशेष बहुमताने मंजुरी द्यावी लागते. एकदा मिळाली की ती 6 महिने चालते आणि पुढे वाढवायची असेल तर परत संसदेची मंजुरी घ्यावी लागते. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे. हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या जास्त परिचयाचा असेल, कारण तो सगळ्यात जास्त वेळा वापरला गेला आहे. राष्ट्रपती राजवट, कलम 356. जेव्हा एखाद्या राज्यातलं सरकार संविधानानुसार काम करू शकत नाही तेव्हा हे कलम वापरलं जातं. आणि या कलमाबद्दल खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत काय म्हटलं होतं हे ऐकण्यासारखं आहे. त्यांना अशी आशा होती की हे कलम एक डेड लेटर म्हणजे एक मृतपत्र राहील. याचा वापर क्वचितच अगदी शेवटचा पर्याय म्हणून केला जाईल. पण खरं सांगायचं तर प्रत्यक्षात मात्र चित्र खूप वेगळं दिसलं. बरं, राष्ट्रपती राजवट लागली की नेमकं होतं काय? सोपं आहे. राज्यातलं निवडून आलेलं सरकार गेलं म्हणजे मंत्रिमंडळ बरखास्त. विधानसभेचं काम थांबतं की मग ती विसर्जित केली जाते. राज्याचे सगळे अधिकार केंद्राकडे जातात, म्हणजे राष्ट्रपती राज्यपालांच्या मार्फत राज्य चालवतात. आणि राज्यासाठी कायदे कोण बनवतं? तर संसद. ओके, आता तिसरा आणि शेवटचा प्रकार, आर्थिक आणीबाणी, आर्टिकल 360. नावावरूनच कळतंय, जेव्हा देशाची आर्थिक स्थिती, आर्थिक पत खूपच धोक्यात येते तेव्हा ही लावण्याची तरतूद आहे. आणि आता एक आश्चर्याचा धक्का. तुम्हाला काय वाटतं, भारतात आजपर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागली असेल? उत्तर आहे 0. एकही वेळा नाही. हे खरं आहे, संविधानात तरतूद आहे, पण सुदैवाने त्याची कधी गरजच पडली नाही. पण समजा कधी अशी वेळ आलीच तर काय होऊ शकतं? तर केंद्राला खूप मोठे अधिकार मिळतात. ते राज्यांना सांगू शकतात की खर्च कमी करा. इतकंच काय, सरकारी अधिकाऱ्यांपासून ते थेट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांपर्यंत सगळ्यांचे पगार कमी केले जाऊ शकतात. राज्यांची धनविधेयकं सुद्धा राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय पास होऊ शकत नाहीत. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडासा संवेदनशील मुद्दा. आणीबाणीचा आपल्या मूलभूत हक्कांवर काय परिणाम होतो? कारण एका बाजूला देशाची सुरक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांचं स्वातंत्र्य. यातलं संतुलन खूप नाजूक आहे. इथे 2 कलमं खूप महत्त्वाची आहेत, 358 आणि 359. नीट लक्ष द्या. कलम 358 काय म्हणतं की जेव्हा युद्ध किंवा बाह्य आक्रमणामुळे आणीबाणी लागते तेव्हा कलम 19 मधले आपले स्वातंत्र्याचे हक्क म्हणजे बोलण्याचा, फिरण्याचा हक्क हे आपोआप निलंबित होतात, ऑटोमॅटिकली.
पण कलम 359 थोडं वेगळं आहे. यानुसार राष्ट्रपती एका विशेष आदेशाने इतर मूलभूत हक्कांसाठी कोर्टात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, 44व्या घटनादुरुस्तीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कलम 20 आणि 21 म्हणजे आपला जगण्याचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क कोणत्याही परिस्थितीत कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ही खूप मोठी सेफगार्ड आहे. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांच्या स्वरूपात बघूया. विशेषतः MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. हा तक्ता बघा, यात सगळा सार आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, कारण युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंड. राष्ट्रपती राजवट कलम 356, कारण राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडणे. आणि आर्थिक आणीबाणी कलम 360, कारण देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात येणे. हे 3 कलम आणि त्यांची कारणं लक्षात ठेवलीच पाहिजेत. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की आणीबाणीच्या या तरतुदी देशासाठी एक गरजेचं सुरक्षा कवच आहेत की त्यांच्यामुळे सत्तेचा गैरवापर होऊन जुलूमशाही येऊ शकते. याचं उत्तर सोपं नाहीये आणि याच प्रश्नावर विचार करत आज आपण इथेच थांबूया.